जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ. आज आपण आजीच्या हातचं बघणार आहोत. हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण होतं. आजीने गॅस पेटवलेला आहे, कढई तापवायला ठेवली आणि तेल किती वेगळ्या पद्धतीने टाकते आजी, तुम्ही बघू शकता. सो आजीने इथे बारीक मेथी चिरलेली आहे. ऑलरेडी आजीने मेथी चिरून ठेवलेली होती. सो आजी माझी ह्या वयात सुद्धा किती काम करते तुम्ही बघू शकता. आणि आजीच्या हातचं कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून सांगा. आजीने इथे ज्वारीचं पीठ मिक्स केलेलं आहे आणि सायमल्टेनियसली बाजूचा गॅस पण कमी जास्त करते, तुम्ही बघू शकता. ह्या वयात माझी आजी किती मल्टीटास्किंग आहे बघा. तिने व्यवस्थित ज्वारीचं पीठ मेथीमध्ये मिक्स केलेलं आहे आणि वाटण टाकलेलं आहे तेलामध्ये. आता ते वाटण चांगलं परतवायचं आहे. ती कसं भांडं पण विसळून घेते पाण्याने, बघू शकता तुम्ही. चांगलं ती वाटण असं परतवून द्यायचं आहे आपल्याला. परतल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो मऊसर होऊन द्यायचा आणि मग पाणी टाकायचं. आता आजी ते टोमॅटो टाकायला विसरली, कारण की तिला कोणी कापून दिलं नाही, त्यामुळे खूप ओरडा पण भेटला बाकीच्या लोकांना. आजीने पुढे टोमॅटो ॲड केलेला आहे. तसं ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पाणी घ्या, तुम्हाला जेवढं क्वांटिटीत भाजी हवी त्यानुसार. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवर खूप युनिक रेसिपी येत असतात आणि खूप भन्नाट व्लॉग्स पण असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. आता मुगाची डाळ टाकायची आपल्याला. मुगाची डाळ आजीने ऑलरेडी अर्धा पाऊण तास आधीच भिजत ठेवलेली होती. मेथीमध्ये कसं पीठ मिक्स केलं हे मी तुम्हाला दाखवत होते. पाण्याला अधान येऊन द्या, हा आता आजीचा शब्द आहे. अधान म्हणजेच पाण्याला उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये पीठ मिक्स असलेलं मेथी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे हटवून घ्यायचं आहे. त्यानंतर मस्त मेथीला शिजवून द्या. यामध्येच आजीने टोमॅटो पण ॲड केले. सो मला आजीने लसणाच्या 2-2 पाकळ्या करायला म्हणजेच एका लसणाचे 2-2 फोडी करायला सांगितलेल्या. ठेचायचं नाही, बारीक चॉप करायचं नाही, एका लसणाचे 2-2 तुकडे करायचेत. टमॅटो टाकला आहे. आजी म्हटली की मेथीसोबत टमॅटो शिजेल. 10 ते 15 मिनटं मस्त हे सगळं आपल्याला शिजवून द्यायचं आहे. घट्ट झालेलं दिसलं की कढई काढून ठेवायची, उतरवून ठेवा, त्याच्यावर झाकण ठेवा. झाकण ठेवणं मॅन्डेटरी आहे, का ते पुढे कळेल. एक पळी तापवायला ठेवा, त्यामध्ये तेल टाका. तेल तापल्यानंतर त्यामध्ये लसूण टाका, जो आपण 2-2 फोडी करून घेतला आहे. लालसर लसूण परतल्यानंतर ती पळी जी आहे आपल्याला लगेच भाजीमध्ये घालायची, झाकण उचलून, आणि झाकण लगेच ठेवायचं. त्याची वाफ अशी उडली नाही पाहिजे. सो आजीने आता करून दाखवलं, तुम्ही बघू शकता. आजीकडनं चुकून झाकण खाली पडलं. आता आजीचं वय झालं, तुम्ही समजून घेऊ शकता. लगेच याच्यावर झाकण ठेवायचं, ही वाफ जाऊन नाही द्यायची. आय होप तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.